आपली तर बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी की बाबा आपल्याला इथं डाव्या बाजूस किती चार प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि ही जी आहे जी चार तसे तुम्हाला चार काय केलं आकृती दिलेल्या आहेत आणि एक आकृती काय केली तुमचा रिकामी दिली आहे बघा. इथे तुम्हाला दिसत पण असेल की बाबा वरती प्रश्न आकृतीमध्ये बघा तीन जे आहेत डायग्राम तुमच्या काय येतात दिसायला दिसत आहेत वरती आणि जो रिकामा आहे तिथं तुम्हाला कुठली डायग्राम आपल्याला येणार आहे हे आपल्याला शोधायचं. सिंपल सिंपल इथं वाचन करायचं पहिल्यांदा प्रत्येक भाग वाचन करायचा म्हणजे आपल्याला समजेल. बघा इथं काय म्हणलंय सिंपल डाव्या बाजूस काय दिलेल्या तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी काय केलेलं आहे रिकामी आहे. बघा रिकामी दिली बरोबर रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृतीत विशिष्ट अनुक्रमे आहेत. बघा ह्या प्रश्न आकृती दिलेल्या आहेत त्याच्यात विशिष्ट अनुक्रमे आहेत म्हणजे तुम्हाला अनुक्रमे म्हणजे काय की बाबा तुम्हाला एक तर रोटेशन दिलेली असेल किंवा रिप्लेसमेंट दिलेला असेल किंवा सिम्बॉलचं तुम्हाला काय करणार आहे रिप्लेसमेंट दिला असेल बरं का म्हणजे तुमचे जागा चेंज केलेल्या असेल पण तुमचं जे आहे जे की तुमचे रोटेशन असेल किंवा रिप्लेसमेंट असेल तर तुमचं काय असणार आहे संबंध काय सारखे असणार आहेत एक आणि दुसऱ्याशी काय होणार आहे तर संबंध सारखे असणार आहेत. प्रश्न क्रमांक डी वर उत्तर आलेलं आहे. चला बघूया इथं काय बघा प्लस चिन्ह होतं इथं बघा बघा पहिल्या डायग्राम मध्ये काय प्रश्न चिन्ह इथं प्लस सिम्बॉल्स काय प्लस सिम्बॉल आहे बरं इथं कॉर्नरला बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे इथून तो काय केलेला आहे दुसऱ्यामध्ये खाली गेलेला आहे बरोबर खाली गेलेला आहे बरोबर. इथून काय केलेला आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय बरोबर बरोबर क्लॉकवाईज फिरतोय का नाहीये अँटी क्लॉकवाईज फिरतोय. मग त्याच्यानंतर हा पुढे इथं गेलेला आहे मग माझा प्लस चिन्ह कुठे येणार इथं वरती येणार बरं का म्हणजे एक एक काय करतोय तो 90-90 काय करतोय फिरतोय बरोबर 90-90 काय करतोय फिरतोय बरोबर. त्याच्यामुळे मग आपला हा माझा प्लस चिन्ह कुठे जाणार आहे वरती जाणार आहे मला चेक करावं लागणार आहे कॉर्नर मध्ये प्लस चिन्ह कुठं कुठं दिसतोय कोण्या कोण्या ऑप्शन्स मध्ये दिसतोय पहिल्यांदा मला काय करावं लागेल प्लस चिन्ह कुठे कुठे दिसतं इथं प्लस चिन्ह आहे का नाहीये. इथं प्लस चिन्ह आहे का रे आहे का नाहीये बरोबर डिवायडेशन इथं प्लस चिन्ह आहे का नाहीये. इथं इथं चेक करा इथं आहे माझं प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक डी हे माझं उत्तर आहे. मी डायरेक्ट काढलंय का काढलंय बघा मी बाकी सिम्बॉल कडे लक्ष दिले का नाहीये बाकी सिम्बॉल कडे लक्ष दिलं नाही कारण का माझे तिन्ही ऑप्शन एकाच सिम्बॉल माझे कटत आहेत बघा कटत आहेत का मी एकच बघितलं की बाबा डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन फिरतोय माझा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतोय बरोबर अँटी क्लॉकवाईज अँड अँड काय होतं 90 डिग्रीने फिरतोय आणि फक्त एकच सिम्बॉल मी पकडला कोण प्लस पकडला आणि प्लस पकडूनच मी चाललो बघा इथं पहिल्यांदा कॉर्नरला होता देन इथं बॉटमला आला देन थोडं साईडला गेला इथं परत वरती काय येणार आहे टॉपला गेला बरोबर म्हणजे एक एक कोपरा पकडून चालला तो बरोबर एक एक काय करतो 90ने फिरत चाललेला आहे म्हणजे कसं जसं की आपला आता समजा 90 मी असं इथं प्लस ठेवला तर काय होतं हा फिरत फिरत इथं गेला परत इथं फिरत फिरत गेला आणि वरती इथं फिरत फिरत गेला म्हणजे अशा पद्धतीने तो काय करतो अँटी क्लॉकवाईज फिरत होता म्हणून माझं उत्तर डायरेक्ट डी. बाकी सिम्बॉल्स कडे लक्ष दिलं नाही मी दिलंय का पकडायचं आणि पुढे जायचं जर तुम्हाला दोन ऑप्शन मिळत असेल तर दुसरा सिम्बॉल पकडायचा गरज आहे का हा गरज आहे जेव्हा गरज असेल तर दोन पकडायचे आणि जर गरज नसेल तर एक पकडून पहिल्यांदा बघायचं ऑप्शन जेवढे कटतील तेवढे कट करायचा प्रयत्न करा. ओके चला 14 मध्ये बघा 14 मध्ये काय आहे बघूया चला चेक करूया. बघा इथं पण तसंच काहीतरी दिसत आहे बघा इथं मल्टिप्लिकेशन होतं बघा इथं मल्टिप्लिकेशन सिम्बॉल होतं त्याच्यानंतर इथं गेला ठीक आहे. आता चला आता हे दोन गोष्टी इथं झालेल्या आहेत आपल्या ओके चला आता इथं चेक करूया. आता इथं काय आहे प्लस आहे आता इथं काय आपल्याला होणार नाही कारण इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह दिसतंय का चला याचं उत्तर टाकायला सी टाकते ओके चला चला सी टाकते चला उत्तर काय टाकते त्यांनी सी टाकते चला चला आता काय होईल हा आता इथं काय होईल बघा आता मल्टिप्लिकेशन चिन्ह काय होतं इथं होतं तर इथं इथं गेलंय बरोबर आणि वजाबाकीचं आता प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं पण लक्षात घ्यावं लागणार आहे थोडस तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे ओके चला आता बघा मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी आपण काय करूया ही जो आहे वजाबाकीचं चिन्ह आहे बघा वजाबाकी चिन्ह बघा वजाबाकीचं चिन्ह आहे तो बघा चेक करूया ओके बघा वजाबाकी चिन्ह कुठं होतं इथं खाली होतं नंतर कुठे गेलं इथं गेलं म्हणजे काय होतं तो क्लॉकवाईज फिरायला लागला परत काय केला इथं आला मग काय होईल आता बघा इथून काय केला तो इथून इथं गेला मग इथून परत काय केला इथं गेला मग परत काय त्याच्याच जागी येईल बरोबर परत काय येईल त्याच्याच जागी येईल म्हणजे सारखं कुठं दिसणार आहे पर्याय क्रमांक ही जी डायग्राम आहे तेच काय होणार आहे पर्याय क्रमांक जी आहे तो पुढची डायग्राम येणार आहे इथं काय आहे सारखी ऍज इट इज डायग्राम येणार आहे
सारखी. बघा मी काय केलं, मायनस पकडला, मायनसचा सिम्बॉल. बघा मी परत हे मिटवतो, तुम्हाला दाखवतो, म्हणजे सिम्पल कळेल तुम्हाला. कट करतो हा. आणि जर तुम्हाला एखादं कन्फ्युजिंग वाटत असेल की दुसरा सिम्बॉल पकडून घ्यायचं, जसं की आता बघा मल्टिप्लिकेशनला कोणाला सुधरत नसेल तर बघा मी काय केलंय वजाबाकी चिन्ह पकडले. वजाबाकी, आता वजाबाकी चिन्ह ह्या बॉटम साईडला होतं, म्हणजे बेस साईडला, ह्या त्रिकोणाच्या बेसला होतं. मग नंतर काय केलंय, साईडला गेले, बघा इथं साईडला, इथं गेले, इथं. त्याच्यानंतर पुढं काय केलं, असं हा खालचा होता आणि इकडे उडी मारला, परत इथं गेला आणि इथं उडी मारला. बरोबर, असा इथून फिरतोय, बघा असा सिक्वेन्स न फिरतोय, म्हणजे हा इथं आला. बरोबर, इथून इथं गेला, इथून इथं गेला, म्हणजे या पुढच्या डायग्राम मध्ये. आता कुठं जाईल, मग खाली जाईल, म्हणजे डायग्राम बनते वेळेस अशी बनेल, हा खाली इथं जाईल, मग आता हा या ह्या जो मायनसच्या पुढं पुढं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मायनसच्या पुढं मल्टिप्लिकेशन आहे, मायनसच्या पुढे इथं मल्टिप्लिकेशन होतं, इथं मायनसच्या पुढे इथं मल्टिप्लिकेशन असणार आहे, आणि राहिलेला सिम्बॉल हा प्लसच असणार आहे. बरोबर का नाही रे, मल्टिप्लिकेशन राहिलेलं सिम्बॉल इथं काय असणार आहे, प्लसच असणार आहे. माझी डायग्राम अशी दिसली पाहिजे. बरोबर, माझी डायग्राम अशी दिसली पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी मध्ये ऍज इट इज डायग्राम माझी दिसत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सॉरी, तुमचा प्रश्न आकृतीमध्ये जे पहिली डायग्राम आहे तीच तुमचं हे लास्ट इथं उत्तर असणार आहे. एकदम सिंपल, एकदम सिंपल. कळालं सगळ्यांना? चौदाचं उत्तर. चला सगळ्यांनी सांगा, 14चं उत्तर कळालं का? चला 14चं उत्तर कळालं का? चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. लाजायला काय इथं, लाज वाटते का रे चॅट बॉक्स मध्ये टाकायला? लाज वाटते का रे चॅट बॉक्स मध्ये टाकायला? हो सर, समजलं. ओके, व्हेरी गुड. असं बोललंही पाहिजे. बोललंही पाहिजे. बाकीच्यांना समजलं नाही का रे? चला, समजलं. व्हेरी गुड. बघा आता हो तुम्ही जो आहे. विचार केला, ओके व्हेरी गुड. बघा आता इथं काय होतं, इथं आर्क आहे आणि इथं पण आर्क आहे, म्हणजे एकमेकाचं काय, आर्कला काय टँजंट आहे, म्हणजे स्पर्श केलेला आहे. म्हणजे टँजंट म्हणजे काय, आपण स्पर्श किंवा स्पर्शिका म्हणतो त्याला. ओके, सो देन काय केलेलं आहे, इथे एक असं ऍड केलेलं आहे पाकळी, इथे ऍड केलेली आहे पाकळी, नंतर इथे एक पाकळी वाढली, परत आता खाली इथं पाकळी वाढली की नाही एक अशी, हा, म्हणजे या साईडून वाढली, नंतर या साईडून वाढली, मग सिक्वेन्स असा येईल का नाही, या खालून एक पाकळी वाढेल का नाही, खालून पाकळी वाढेल का नाही, नाहीतर या साईडकडून दिला असेल, दोन्हीपैकी अशी जर मिळत नसेल या साईडनं, तर या साईडनं मिळेल, दोन्हीपैकी एक मिळेल ना. बरोबर का नाही? मग आता इथं ऑप्शन मध्ये बघा, इथं खाली पाकळी वाढलेली आहे, आपल्याला ह्या साईडनं न देता इकडल्या साईडनं दिले, तर मग ऑप्शन क्रमांक ई आपलं उत्तर असणार आहे. इकडून दिलं असतं तर ठीक होतं, इकडून दिले तर चालेल. म्हणजे असा सिक्वेन्स लावलाय त्यांनी. बघा सिक्वेन्स कसाही लावू, आपल्याला समजणं महत्वाचं आहे. बघा सिक्वेन्स कसा लावलाय. बघा इथून स्टार्ट गेलेला आहे, ओके, क्लॉकवाईज मध्ये सिक्वेन्स चालू केला, इकडून वाढलं, नंतर इकडून वाढलं, परत इकडून वाढले, अशी दिली, अशी डायग्राम आपली पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते. बाकी कुठेही मॅच होणार नाहीये, लक्षात घ्या. सिंपल सिंपल आहे, एकदम सोपं. हा प्रश्न फारच सोपा होता. ओके, चला 15 झालं. चला 16व्या कडे जाऊ. चला आता 16व्या मध्ये पण मजा येणार आहे फार. बघा चेक करा, 16व्याचं उत्तर टाका सगळ्यांनी. बघा आता मी 16व्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. चला, हा गुणाकाराचं सिम्बॉल होता, तो काय केलं, दुसऱ्या ह्याच्यात खालच्या उडी मारलाय. बरोबर, नंतर तिसऱ्याला, मग आता इथं चौथ्याला गुणाकाराचं चिन्ह, इथं गुणाकाराचं चिन्ह आपल्याला हवंय. बरोबर का नाही, इथं गुणाकाराचं चिन्ह असं स्वास्तिकला गुणाकाराचं चिन्ह इथं हवंय. एकच सिम्बॉल पकडतो मी, हा, बाकी काहीच नाही. मला इथंच हवंय गुणाकाराचं चिन्ह, इथं इथं इथं. ओके, चला इथं आहे का रे, इथं नाही, कॅन्सल. इथं आहे का, आहे हो, इथं आहे का, आहे हो, दोन ठिकाणी आहे, इथं आहे का नाही, म्हणजे दोन ऑप्शन तर कटले. माझ्याकडे राहिले फक्त दोन ऑप्शन शिल्लक, फक्त आणि फक्त दोन ऑप्शन शिल्लक आहेत. आता चेक करू. आता थोडं चेक. ओके, चला, याच्या पाठीमागे कोण होतं, याच्या गुणाकाराच्या पाठीमागे कोण आहे, ऍरो आहे, हा. बरोबर, इथं याच्या गुणाकाराच्या पाठीमागे हा ऍरो आहे, याच्या पाठीमागे कोण आहे, गुणाकाराच्या हा ऍरो आहे. तर मला या असा ऍरो पाहिजे गुणाकाराच्या पाठीमागे. मग या गुणाकाराच्या पाठीमागचा ऍरो मला दिसत नाही. इथं ऍरो आहे, इथं ऍरो आहे का गुणाकाराच्या पाठीमागे, ऍरो आहे का, इथं नाहीये. मला इथं ऍरो पाहिजे होता, इथं लाईन अशी आहे, अशी लाईन, असा ऍरो पाहिजे होता. ऑप्शन कटला आपण, आपण कटलेला ऑलरेडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी इथं ऍरो आहे. बघा, बघा मला काय केलंय, एकच सिम्बॉल पकडला आणि एक घेऊन पकडल्यानंतर मला दोन ऑप्शन करेक्ट वाटले.
नंतर 2 ऑप्शन करेक्ट वाटल्यानंतर माझा एक ऑप्शन कुठला तरी अजून चुकीचा आहे मला असं वाटलं, म्हणून एक सिम्बॉल पकडला, नंतर मी उत्तर परत काढलं. बरोबर का नाही? बघा ह्या पद्धतीने गेलात की तुमचं उत्तर अचूक उत्तर मिळून जाईल, तुम्हाला अचूक उत्तर. ओके, तुम्हाला न चुकता उत्तर मिळणार आहे. ओके, सगळ्यांना समजलं? बोला, सगळ्यांना